करत होती. एकीकडे ऑपरेशन टायगर आहे, दुसरीकडे निधी मिळत नसल्याची तक्रार आहे. काय सांगा? असं आहे, ऑपरेशन टायगर आता हे फार झालं. आजच भाजपानं ऑपरेशन एकनाथ शिंदे केलंय, बघितलं का? नाशिक मध्ये त्यांच्या म्हणजे शिंदेच्या बरोबर बसले, एकत्र प्रेस कॉन्फरन्स केली. त्यांनी सांगितलं की शिंदेचे जे दराडे, काय नरेंद्र दराडे का काय ते नरेंद्र दराडे उमेदवार आहेत, त्यांना आम्ही एकत्र मत देणार. आणि केसानं गळा कसा भाजपानं कापला हे तुम्ही बघताय. त्यामुळे ऑपरेशन टायगर नाही, आता ऑपरेशन मित्र सुरू झालेलं आहे. आणि जसं शिवसेनेबरोबर भारतीय जनता पार्टीनं दगलबाजी केली, तशी दगलबाजी भारतीय जनता पार्टी लवकरच आपल्या मित्रांजवळ सुरू करेल, कारण ती भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे. गोकुळ गीतेंना मग विजय करायचं हे आधीच निश्चित झालं होतं का? 100% झालं होतं. भाजपची मतं गेली कुठे? 200 मतं भाजपची होती, 170 मतं एकनाथ शिंदेची होती, 105 मतं राष्ट्रवादीची होती. मग जो अपक्ष गोकुळ गीते सांगत होता की माझी मतं आता मी माघार घेतो, फक्त बॅलेटवर माझं नाव राहील कारण मागे घेण्याची मुदत चुकली, मग त्याला मतं एवढी पडली कुठून? याचा अर्थ भाजपानं शिंदेना गाफील ठेवून त्यांचा घात केला. साहेब, पावसाळी अधिवेशन आहे, अल निनोचा सध्या फटका पाहायला मिळतोय. तुम्ही कोकणातून येतात, कोकणामध्ये पाऊस नाही, शेतकरी सध्या या सगळ्यामध्ये अडकलाय. काय सांगायचं? या संदर्भामध्ये आम्ही उद्यापासून शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात बोलायला सुरुवात करणार आहोत.